नमस्कार मित्रांनो, वर्तुळ या घटकावर जवळपास सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात। तर या व्हिडिओमध्ये आपण याच घटकावरील काही महत्त्वाचे उदाहरणे अभ्यासणार आहोत। तर बघा, आपला पहिला उदाहरण आहे, वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असेल तर वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? पर्याय ए आहे 3.5 सेमी, पर्याय बी आहे 7 सेमी, पर्याय सी आहे 14 सेमी आणि पर्याय डी आहे 21 सेमी। तर इथं वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे आणि सर्वात मोठ्या जीवेची लांबी विचारलेली आहे। तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। तर प्रश्न सोडवण्याच्या अगोदर बघा, वर्तुळाचे जे काही संकल्पना आहेत ते आपल्याला माहित असायला पाहिजे। समजा हा आपला केंद्र ओ असलेला वर्तुळ आहे, तर याला आपण म्हणतो परिघ आणि परिघ हा सी अक्षराने दर्शवितात। आणि वर्तुळाच्या केंद्रातून जी रेष जाते तिला आपण म्हणतो व्यास आणि व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते। तर व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते आणि व्यास ही डी अक्षराने दर्शवतात। त्यानंतर बघा, ए ते ओ हा एवढा अंतर आहे, हा आहे वर्तुळाची त्रिज्या, याला म्हणतो आपण त्रिज्या। त्रिज्या ही आर अक्षराने दर्शवतात। तर बघा, त्रिज्येच्या दुप्पट व्यास असते आणि वर्तुळाची सर्वात मोठी जीवा ही वर्तुळाची व्यास असते। समजा सी डी, तर सी डी बघा, ही वर्तुळ केंद्रातून जात आहे का? नाही, तर हिला आपण म्हणतो जीवा। तर अशा प्रकारे बघा वर्तुळाची संकल्पना आहे। आणि या पूर्ण वर्तुळ कंसाचे माप असते 360 अंश आणि अर्ध वर्तुळ कंसाचे माप असते 180 अंश। तर बघा, वर्तुळावर आधारित प्रश्न सोडवण्याच्या अगोदर आपल्याला ह्या गोष्टी माहीत असायला पाहिजे। वर्तुळाचा परिघ, याला आपण परिघ म्हणतो, तो सी अक्षराने दर्शवतात। वर्तुळाच्या केंद्रामधून जी जीवा जाते तिला आपण व्यास म्हणतो आणि हीच वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते, ती आपण डी अक्षराने दर्शवत असतो। त्यानंतर बघा, केंद्रापासूनचा अंतर जो आहे ए टू ओ हा एवढा जो अंतर आहे याला आपण त्रिज्या म्हणतो, ती आर अक्षराने दर्शवतो। वर्तुळ केंद्रामधून जात नसेल, एखादी रेषा वर्तुळ केंद्रामधून जात नसेल तर तिला आपण जीवा म्हणतो। आणि या पूर्ण वर्तुळ कंसाचे माप 360 अंश आणि अर्ध वर्तुळ कंसाचे माप 180 अंश असते। हे एवढ्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे। त्यानंतर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे? तर वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र आहे पाय आर स्क्वेअर। आर म्हणजे काय? तर त्रिज्या। आणि पायची किंमत किती आहे? तर पायची किंमत असते 22/7 किंवा 3.14। तर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे पाय आर स्क्वेअर आणि पायची किंमत आहे 22/7 किंवा 3.14। आणि वर्तुळाच्या परिघाचं सूत्र आहे, समजा आपल्याला परिघ काढा म्हटलं, परिघ म्हणजे सी, तर याचं सूत्र आहे पाय डी। मग पायची किंमत किती आहे? 22/7 आणि डी म्हणजे व्यास जेवढा दिला राहील त्याचा गुणाकार केला तर आपल्याला वर्तुळाचा परिघ काढता येतो। तर यामध्ये बघा, आपल्याला समजलं असेल, याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल। तर या प्रश्नामध्ये बघा तुम्हाला उत्तर मिळालं असेल, वर्तुळाची त्रिज्या किती दिली आहे? 7 सेमी। तर सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे काय? व्यास। तर ए टू ओ एवढा अंतर किती आहे? 7 सेमी। मग याच्या डबल। वर्तुळावर आधारित प्रश्न सोडवण्याकरता आपल्याला सर्व गोष्टी माहीत असणे अनिवार्य आहे, हे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या। बघा, तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचले असेल तर तुम्हाला उत्तर मिळालेलं पण असेल। वर्तुळाची सर्वात मोठी जीवा वर्तुळाची व्यास असते। ठीक आहे, वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाची व्यास। मग व्यास बरोबर 2 गुणिला त्रिज्या।
मग त्रिज्या किती दिला आहे 7, म्हणजे 2 गुणिला 7 बरोबर किती 7 दुने 14 सेमी, म्हणजे पर्याय क्रमांक सी हा आपला बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवायचं बघा, वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास, आणि व्यास ही त्रिज्याच्या दुप्पट असते. जर समजा तुम्हाला इथं व्यास दिला असेल त्रिज्या काढा म्हटलं असतं तर काय केलं असतं, आपण व्यासला 2ने भागलं असतं तर आपल्याला त्रिज्या मिळाली असती. समजा आपण वर्तुळाची त्रिज्या 15 सेमी घेतली तर वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती होणार हे तुम्ही कमेंट करून सांगा. नंतरचं उदाहरण बघा, वर्तुळाचा परिघ 154 सेमी असेल तर त्या वर्तुळाचा व्यास किती. यामध्ये बघा आपल्याला वर्तुळाचा परिघ दिलाय, परिघ किती आहे 154 सेमी दिलाय, आणि आपल्याला त्या वर्तुळाचा व्यास काढावायचा आहे. पर्याय ए आहे 59 सेमी, पर्याय बी आहे 49 सेमी, पर्याय सी आहे 24 सेमी, आणि पर्याय डी आहे 79 सेमी. तर याचं उत्तर काढायचं कसं, तर आपल्याला वर्तुळाच्या परिघाचं सूत्र माहीत असेल तर आपण याचं उत्तर काढू शकतो. वर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय बघा, इथं वर्तुळाचा परिघ किती दिला आपल्याला, वर्तुळाचा परिघ किती दिलाय बरोबर 154 सेमी एवढा वर्तुळाचा परिघ आहे. मग परिघ म्हणजे सी बरोबर पाय डी, डी म्हणजे काय व्यास, आपल्याला व्यास काढावायचा आहे. परिघ किती आहे आपला 154 सेमी, पायाची किंमत किती आहे 22/7 गुणिला डी, आपल्याला हा डी काढावायचा आहे. तर बघा 22/7 आपण इकडे घेऊ, नंतर आपण यांचा गुणाकार व्यवस्था करू. गुणाकार व्यवस्था केल्यास काय बघा, मग डी बरोबर 154 गुणिला 7/22 काय होणार 7/22. नंतर बघा 154 भागिला 22 केलं तर यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 22 7 154 होतात. मग राहिले का तर 7 गुणिला 7, मग 7 7 49, डी बरोबर 49 सेमी. म्हणजे वर्तुळाचा व्यास किती आला, डी म्हणजे काय आहे, डी म्हणजे वर्तुळाचा व्यास आहे. मग व्यास किती आला तर व्यासाला 49 सेमी, म्हणजे पर्याय बी हा आपला बरोबर उत्तर आहे. नंतरचं उदाहरण आहे, विशाल वर्तुळखंडाचे माप लघु वर्तुळखंडाच्या मापाच्या दुप्पटीपेक्षा 30ने जास्त आहे तर लघु वर्तुळखंडाचे माप किती. पर्याय आहे 330 अंश, पर्याय बी आहे 220 अंश, पर्याय सी आहे 110 अंश, आणि पर्याय डी आहे 55 अंश. हा आपला वर्तुळ आहे. तर ए बी सी हा विशाल वर्तुळखंड आहे, आणि याचे माप किती आहे तर बघा ह्या एवढ्या खंडाचे माप किती आहे तर लघु वर्तुळखंडाच्या मापाच्या दुप्पटीने 30ने जास्त आहे. तर हा एवढा जो खंड आहे याचे माप किती हे आपल्याला काढायचे आहे. तर बघा या पूर्ण वर्तुळखंडाचे माप किती असते 360 अंश असते. या पूर्ण वर्तुळखंडाचे माप किती असते 360 अंश असते. तर अगोदर आपल्याला या ए बी सी या विशाल वर्तुळखंडाचे माप काढून घ्यायचे आहे, आणि 360 मधून हे माप आपण वजा केलं तर आपल्याला लघु वर्तुळखंडाचे माप काढता येईल. समजा लघु वर्तुळखंडाचे माप आपण घेतलं, खंडाचे माप बरोबर x घेतलं, तर विशाल वर्तुळखंडाचे माप काय होईल, विशाल वर्तुळखंडाचे माप बरोबर बघा, तर विशाल वर्तुळखंडाचे माप काय होणार 2x अधिक 30, म्हणजे एक्सच्या दुप्पट अधिक 30ने जास्त आहे. इथं म्हटलं बघा दुप्पटीपेक्षा 30ने जास्त. लघु वर्तुळखंडाच्या मापाच्या दुप्पटीपेक्षा 30ने जास्त आहे, दुप्पटीपेक्षा 30ने जास्त. समजा लघु वर्तुळखंडाचे माप आपण x घेतलं तर विशाल वर्तुळखंडाचे माप 2x अधिक 30 एवढे होईल. मग या सर्वांची बेरीज किती आहे 360 अंश. x अधिक 2x अधिक 30 बरोबर 360 अंश होईल. मग x अधिक 2x बरोबर 3x अधिक 30 बरोबर 360 अंश. आता काय करायचं, या 30ला आपण उजवीकडे नेऊ, मग इकडे राहिले का 3x बरोबर 360 अंश वजा 30. मग 360 मधून 30 गेले, राहिले किती तर 3x बरोबर 330 अंश.
परत या 3ला आपण उजवीकडे नेऊ, मग इकडे करायला x बरोबर 330 अंश छेदात 3. तर इथे बघा हे 30 बेरजेत होते, बाजू चेंज झाली त्यामुळे वजाबाकी गेले. इथे हे 3 बघा गुणाकारात आहे, बाजू बदलली त्यामुळे भागाकार जातील. मग आपण जर यांचं कॅल्क्युलेशन केलं 330 भागिले 3 केलं तर x बरोबर किती होते 110 अंश. x बरोबर 110 अंश. तर x काय, x हे लघु वर्तुळखंडाचे माप आहे. मग आपल्याला काढायचे काय, लघु वर्तुळखंडाचे माप काढायचे आहे. मग लघु वर्तुळखंडाचे माप किती होईल तर 110 अंश, म्हणजे पर्याय C हा आपला बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा, या प्रकारे आपल्याला अशा प्रकारचे उत्तर सोडवायचे आहे. नंतरचं उदाहरण आहे, वर्तुळाचा व्यास 14 सेमी आहे तर त्याचा परिघ किती. येथे बघा वर्तुळाचा व्यास दिलाय, व्यास किती दिलाय 14 सेमी दिलाय आणि आपल्याला काढायचं काय वर्तुळाचा परिघ. पर्याय आहे 44 सेमी, पर्याय B 44 सेमीचा वर्ग, 44 सेमीचा वर्ग, पर्याय C आहे 54 सेमी आणि पर्याय D आहे 43 सेमी. तर यापैकी योग्य उत्तर काय हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका.